श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या श्री स्वामी समर्थ स्वामी विचार या चॅनलवर. मंडळी, स्वामी समर्थ हे आपल्या प्रत्येक भक्तांवर कृपा करत असतात. पण अनेक वेळा स्वामी आपल्याला काही संकेत देतात, काही इशारे देतात, काही गोष्टींची जाणीव करून देतात, मात्र आपण ते समजू शकत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे काही संकेत जे स्वामी समर्थ आपल्या भक्तांना देत असतात. जर तुमच्याही आयुष्यात असे अनुभव येत असतील तर समजून घ्या की स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम, कधीकधी अचानक स्वामींचं नाव आपल्याला आठवतं. जर कोणतंही कारण नसताना दिवसभरात वारंवार श्री स्वामी समर्थ हा जप मनात येत असेल तर हा एक शुभ संकेत मानला जातो. असे म्हणतात की जेव्हा स्वामी आपल्या भक्ताला जवळ घेतात तेव्हा त्याच्या मनात आपोआप नामस्मरण सुरू होते. म्हणून अशा वेळी जास्तीत जास्त नामजप करा. त्यानंतरचं संकेत म्हणजे स्वप्नात स्वामींचं दर्शन होणं. अनेक भक्तांना स्वप्नामध्ये स्वामी समर्थांचं दर्शन होतं. कधी ते हसताना दिसतात, कधी आशीर्वाद देताना, तर कधी फक्त त्यांची उपस्थिती जाणवते. म्हणजेच भक्तांच्या श्रद्धेनुसार हे स्वामींच्या कृपेचं आणि मानसिक आधाराचं प्रतीक मानलं जातं. त्यानंतरचा संकेत म्हणजे अडचणीच्या वेळी अचानक मदत मिळणे. कधीकधी आपण मोठ्या संकटात असतो आणि अचानक एखादी व्यक्ती मदतीला धावून येते. अनेक भक्त अशा अनुभवांना स्वामींची कृपा मानतात. यामुळे आपल्यामध्ये विश्वासाने सकारात्मकता वाढते. त्यानंतरचं संकेत म्हणजे घरामध्ये शांततेचं वातावरण निर्माण होणं. जर घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील आणि अचानक सर्व काही शांत होऊ लागले असेल तर अनेक जण याला सकारात्मक बदलाचे लक्षण मानतात. घरामध्ये स्वामींचा फोटो ठेवून रोज नामस्मरण केल्याने मनाला शांती मिळते. कठीण परिस्थितीत मनाला धीर मिळणे हाही एक स्वामींचा संकेतच आहे. स्वामी समर्थांचं एक वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा अचानक मनामध्ये धैर्य निर्माण होतं. अनेक भक्त याला स्वामींच्या कृपेची अनुभूती मानतात. त्यानंतरचा अनुभव किंवा संकेत म्हणजे सत्संग, भजन आणि अध्यात्माकडे ओढ निर्माण होणे. जर अचानक तुमचे मन मंदिरात जाण्याकडे, नामस्मरण करण्याकडे किंवा धार्मिक ग्रंथ वाचनाकडे आकर्षित होत असेल तर हा एक सकारात्मक आध्यात्मिक बदल असू शकतो. त्यानंतरचा संकेत म्हणजे कामांमध्ये यश मिळू लागणे. खूप दिवसांपासून रखडलेली कामे अचानक पूर्ण होऊ लागणे, अडथळे दूर होणे, नवीन संधी मिळणे हे अनेक भक्त स्वामींच्या कृपेचे फळ मानतात. मात्र त्यासाठी श्रद्धा, संयम आणि सत्कर्म आवश्यक आहे. तर स्वामी भक्तांनी काय करावे? दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. शक्य असल्यास सकाळी आणि संध्याकाळी स्वामींची आरती करा. गरजू लोकांना मदत करा. कोणाचेही मन दुखवू नका. आई वडिलांचा आदर करा. श्रद्धा आणि सबुरी ठेवा. तर स्वामी समर्थांचं वचन म्हणजे अशक्यही शक्य करतील स्वामी. हे वचन आपल्याला संकटातही आशा आणि धैर्य देण्याचं काम करतं. तर मित्रांनो, जर तुम्हालाही स्वामी समर्थांचे असे काही संकेत किंवा अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ स्वामी विचार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.